हाय, तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर हा आहे माझा काल रात्रीचा ब्लॉग. आणि काल रात्री केली होती मी मुगाची मस्त अशी डाळ भाजी. तर मी आज तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी मुगाची डाळ भाजी कशी करते. तर त्यासाठी मी छोटासा असा मस्त टमाटर घेतलेला आहे आणि त्याची मस्त अशी बारीक 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 हे करून काप करून घेणार आहे. आणि सोबतच ज्या मिरच्या त्या मिरच्या पण मी टाकून घेणार आहे त्याच्यात. आणि खूप छोटे छोटे असे मस्त त्याचे काप करून घेतले टमाटरचे. आणि आता मी हिरवी मिरचीची पण अशी छोटी छोटी काप करणार आहे. तसे तर मला उभ्या कापून टाकायच्या होत्या, अशा आडव्या कापून मी अशा आडव्या कापून. तर म्हटलं जाऊ द्या. आणि आता हे सर्व असं मस्त कापून घेतल्यानंतर मी त्या याच्यातली जी डाळ आहे मुगाची ते मी आता काढून घेणार आहे, फिक्की डाळ. आणि मुगाची डाळ ही खाण्यासाठी खूप चांगली असते आणि ती पण फुत्रासोबत, कारण त्याच्या फुत्रामध्ये खूप सारं असं हे असते, पोषक तत्व असतात. तर मी आता कढईमध्ये टाकून घेणार आहे तेल आणि मोहरी. तर छान अशी जोपर्यंत मोहरी अशी तडक्याला लागत नाही तोपर्यंत मी त्याच्यात टमाटर वगैरे काही टाकणार नाही आहे. छान मस्त अशी मोहरी तडकू देणार आहे. आणि मोहरीशी मस्त तडक्याला लागली की मी त्यात टाकून देणार आहे टमाटर आणि मिरच्या. म्हणजे कसं टमाटर आणि छान प्रकारे होऊन जाणार. तर पहिले मी टमाटरच टाकून देते आणि मग नंतर मिरच्या पण टाकून देते, म्हणजे दोन्ही कसं सोबत होऊन जातात. आणि आता मी मिरच्या पण टाकून घेते. आता छान मस्त असं मी टमाटर आणि मिरचीला होऊ देणार आहे. आणि टमाटर लवकर होण्यासाठी मी त्याच्यात थोडंफार मीठ पण टाकून घेणार आहे. मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि आता छान मस्त असं परत फिरून घेणार आहे आणि टमाटर एकदम असं बारीक करून घेणार आहे. मला मुगाची डाळ खूप जास्त आवडते, मला पण आवडते, माझ्या मिस्टरांना पण आवडते, म्हणून आज म्हटलं चला मुगाची डाळच बनवूया मस्त. तर छान मस्त आज मी मुगाची डाळ बनवून घेतलेली आहे आणि माझं टमाटर पण खूप छान मस्त असं बारीक झालेलं आहे. आणि आता मी टाकून घेणार आहे जिरं मी आधी टाकत नाही कारण की ते लवकर असं जळून जाते. आणि हा आहे हिरव्या मिरचीचा पेस्ट थोडाफार, त्याच्यात लसूण आणि हिरवी मिरची सांबार असं सर्व आहे. आणि आता मी टाकून घेणार आहे लाल तिखट आणि हळद मी टाकून दिली आहे. हळद मोळकू होती त्याच्यात कारण की मी शिजवतानाच त्यात हळद टाकून घेतली होती. तर छान मस्त आता मी फिरवून घेणार आहे. आणि याच्यानंतर मी त्या डाळमधलंच थोडंफार पाणी टाकून घेणार आहे आणि थोडीफार कोथिंबीर पण टाकून घेतली आहे. आता छान मस्त आता हे होऊ देणार आहे जोपर्यंत हे पूर्ण असं मस्त तेल सोडत नाही तोपर्यंत. आणि छान सर्व हे असं मस्त तिखट मीठ वगैरे सर्व याच्यात होऊन गेलं आहे. आणि नंतर मी आता टाकून घेणार आहे मुगाची डाळ आणि आणखीन त्यात मी थोडंफार पाणी टाकून घेणार आहे. आणि पाहू शकता आणि किती मस्त वाटत आहे. तर आणखीन मी त्यात धने पावडर टाकून घेतलेली आहे आणि छान मस्त असं फिरून घेतलेलं आहे. आणि पाहू शकता एवढा सारा माझा पसारा झालेला आहे. छान मस्त अशी माझी मुगाची डाळ झालेली आहे. खायला पण खूप टेस्टी आणि मस्त झाली होती. आणि त्यानंतर हा आहे आजचा ब्लॉग. तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली माझ्या देवपूजेपासून. तर आज सकाळी मस्त अशी मी देवपूजा करून घेतलेली आहे. आणि हा जो मी कृष्णाला ड्रेस घातलेला आहे तो मी काल शिवून बघितलेला आहे मोबाईलमधून, पण मला एवढा छान काही जमला नाही आहे, पण थोडंफार बरं वाटत आहे. पण मी घालून दिलेला आहे, त्याला लेस वगैरे लावली आणि खूप छान मस्त असा शिवून घेतला. नेक्स्ट टाईम परत मी ट्राय करीन. एवढा काही छान जमला नाही आहे पण ठीक दिसत आहे. तर अशी माझी पूर्ण आजची देवपूजा झालेली आहे. आणि आज आम्ही जाणार आहोत बँकमध्ये माझं अकाउंट उघडण्यासाठी. तर आज आम्ही लवकरच निघालो आहे कारण की आज आम्हाला स्वयंपाक वगैरेचं काही टेन्शन नाही आहे, फक्त फराळच बनवायचं होतं. तर बँक बंद व्हायच्या आधी आम्ही बँकमध्ये जाऊन येणार होतो कारण की शनिवारी पूर्ण दिवस नसते बँक उघडी, तर लवकर गेलो. पण तिथं गेल्यानंतर आमचं काही बँकमध्ये काम झालेलं नाही आहे, तर आम्ही परत मग तसंच वापस आलो कारण की त्यांनी म्हटलं की इथचा ॲड्रेस टाकायचा.
आमच्या गावकडचा ॲड्रेस होता, त्याच्यामुळे काही अकाउंट उघडलं गेलं नाही. आणि तिकडून आल्यानंतर मस्त मग मी बनवायला घेतलेलं आहे भगर. तर त्यासाठी मी मस्त आलू बारीक करून घेतला आणि याच्यात मी मस्त हिरव्या 2 उभ्या मिरच्या करून टाकून घेतलेल्या आहेत आणि लाल तिखट, मीठ आणि आलू असं टाकून घेतलं सर्व. आणि आता याच्यात मी भगर धुवून टाकून देणार आहे आणि टाकून दिलं आणि इकडे मी भगर असं धुवून घेणार आहे. तर हा आहे भगर. मी यातलं पूर्ण पाणी झारून आता त्याच्यात टाकून देणार आहे. पाहू शकता छान असा मस्त माझा भगर झालेला आहे. आणि त्याच्यानंतर मी थोडेसे काजू चिप आणि साबुदाणाच्या कुरड्या असं तळून घेतलेलं आहे आणि छान असा मस्त माझा भगर झालेला आहे. आणि शेंगदाणे, साबुदाण्याच्या अशा ह्या चकल्या. आणि तर असा होता माझा आजचा फराळ. तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि श्री स्वामी समर्थ.